आपला फिजिकल व मेंटल स्टॅमिना वाढण्यासाठी, आपल्याला मानसिक व शारीरिकरित्या कार्यक्षम राहण्यासाठी आपलं लिव्हर स्वस्थ असणं, निरोगी असणं हे अतिशय महत्वाचं आहे. नमस्कार, मी डॉक्टर अमृता देशमुख. माझ्या स्वास्थ्य या युट्यूब चॅनलमध्ये आपणा सर्वांचं मनापासून स्वागत करीत आहे. आपलं लिव्हर निरोगी राहण्यासाठी लिव्हर करता योग्य आहार कोणता आहे आणि अयोग्य आहार कोणता आहे, लिव्हरची कार्यक्षमता वाढण्यासाठी काय खाल्लं पाहिजे आणि कुठल्या गोष्टी खाण्यात आल्यावर लिव्हरची कार्यक्षमता कमी होते, लिव्हरला हानी पोहोचते, हे आज आपण पाहणार आहोत. तर चला करूया सुरुवात. सुरुवातीला मी तुम्हाला एक गोष्ट आवर्जून सांगते की कुठचीही गोष्ट शरीरात प्रमाणापेक्षा जास्ती झाली किंवा कुठच्याही गोष्टीचा खाण्यामध्ये अतिप्रमाणात वापर झाला तरच त्याचा आपल्या शरीरावरती दुष्परिणाम दिसून येतो. एखादी गोष्ट तुम्ही कधीतरी प्रसंगानुरूप खाल्ली, एखाद्या वेळेस तुमच्या खाण्यात आली, वेळ प्रसंगी खाल्ली, तर त्याचा फारसा दुष्परिणाम होणार नाही. परंतु एखाद्या गोष्टीचा खाण्यामध्ये अतिरेक झाला तर निश्चितपणे त्याचा दुष्परिणाम आपल्या लिव्हरवरती आढळून येणार आहे. त्यामुळे सुरुवातीलाच मी तुम्हाला ही गोष्ट क्लिअर केलेली आहे की या ज्या गोष्टी मी आज तुम्हाला खाण्यापिण्यातल्या सांगणार आहे त्या अतिप्रमाणात खाल्ल्यानंतर त्याचा दुष्परिणाम लिव्हरवरती दिसून येणार आहे. तर सुरुवातीला आपण पाहणार आहोत लिव्हरसाठी हानिकारक असा आहार कोणता आहे, कुठच्या गोष्टी खाण्यात आल्यावर लिव्हरवर त्याचे दुष्परिणाम दिसून येतात, अर्थातच अतिप्रमाणात. तर सगळ्यात महत्वाची गोष्ट जी सर्वांनाच आवडते अशी आईस्क्रीम. तर आईस्क्रीम अतिप्रमाणात जर तुम्ही खाल्लं तर त्याचा लिव्हरवर दुष्परिणाम होणार आहे. प्रमाणापेक्षा जास्ती आईस्क्रीमचं सेवन केलं तर ते लिव्हरसाठी हानिकारक आहे. कधीतरी तुम्ही उन्हाळ्यामध्ये खाल्लं, कुठल्या तरी ऑकेजन मध्ये खाल्लं, प्रसंगानुरूप कधीतरी आईस्क्रीमचं सेवन केलं तर चालू शकतं. दुसरी महत्वाची गोष्ट आहे शेंगादाणा आणि शेंगादाण्यापासून बनलेलं तेल. आपण पाहतो की काही व्यक्तींना दररोज शेंगादाणे खाण्याची सवय असते आणि भाजीसाठी सुद्धा शेंगादाण्याचं तेलच वापरण्याची सवय असते. तर या दोन्ही गोष्टींमुळे काय होतं, तर सगळ्यात महत्वाचं तुमचं कोलेस्ट्रॉल वाढण्याची शक्यता असते, तुमच्या लिव्हरची चरबी वाढण्याची शक्यता असते, ज्याला आपण फॅटी लिव्हर असं म्हटलेलं आहे. आणि त्यामुळे तुम्हाला हृदया संदर्भात सुद्धा धोके निर्माण होऊ शकतात. तुमचं ब्लड प्रेशर वाढण्याची शक्यता असते आणि अति शेंगादाण्याच्या सेवनामुळे पित्ताचा सुद्धा जास्ती प्रमाणात त्रास होतो. त्यामुळे शेंगादाणा आणि शेंगादाण्याचं तेल हे लिव्हरसाठी हानिकारक आहे. त्यानंतर अति तळलेले तेलकट पदार्थ, भाजीवरचं तेल, कट, तरी जर तुम्ही अतिप्रमाणात सेवन करत असाल तर ते सुद्धा तुमच्या लिव्हरसाठी हानिकारक राहणार आहे. त्यामुळे तुमची चरबी वाढणार आहे, वजन वाढणार आहे आणि आपसुकच तुम्हाला लिव्हरच्या तक्रारी जाणवणार आहेत. त्यानंतर मैद्यापासून बनलेले सर्व पदार्थ, सर्व बेकरी प्रॉडक्ट्स ज्याला आपण म्हणतो, जसं की बिस्किट आहे, केक आहे, हे सुद्धा तुमच्या लिव्हरसाठी हानिकारक पदार्थ आहेत. कधी कधी तुम्ही खाऊ शकता, पण नेहमी जर तुम्ही खात असाल, वारंवार जर या गोष्टींचं सेवन करत असाल तर त्याचा निश्चितपणे तुमच्या लिव्हरवर दुष्परिणाम होणार आहे. नंतर ज्या गोष्टी ती स्पायसी आहेत, ज्याला आपण अति मसालेदार पदार्थ म्हणतो किंवा अति तिखट पदार्थ म्हणतो, असे जर तुम्ही वारंवार सेवन करत असाल तर तुमच्यामध्ये पित्त प्रवृत्ती वाढणार आहे, तुम्हाला पित्ताचा त्रास होणार आहे व लिव्हरसाठी सुद्धा ते हानिकारक ठरणार आहे. गरम पित्ताची प्रवृत्ती तुमच्यामध्ये वाढणार आहे. नंतर अतिप्रमाणात जर तुम्ही कॉफी घेत असाल, चहा घेत असाल, कोला, सोडा, चीज या गोष्टींच्या अतिसेवनामुळे सुद्धा तुमचं लिव्हर खराब होण्याची शक्यता असते. त्याच्यानंतर दूध आणि दुधापासून बनलेले सर्व पदार्थ, जसं की एखाद्या व्यक्तीला दररोज दुधावरची साय खाण्याची सवय असते, अतिप्रमाणात तूप खाण्याची सवय असते, बटर लावून प्रत्येक गोष्ट खाण्याची सवय असते, तर अतिप्रमाणात दूध, दुधाची साय, तूप, बटर हे जर तुमच्या आहारामध्ये अति असेल तर निश्चितपणे त्याचा सुद्धा तुमच्या लिव्हरला धोका होण्याची शक्यता असते. त्याच्यानंतर अति मांसाहार, जर तुमच्या आहारामध्ये मांसाहाराचं प्रमाण अंडी, मटण, मासे, चिकन हे जास्ती असेल तर लिव्हरची चरबी वाढते आणि लिव्हरमध्ये गरम पित्ताची लक्षणं उद्भवण्याची शक्यता असते. त्यातल्या त्यात ज्यावेळेला तुम्ही मासे अधिक प्रमाणात खात असाल
तर माशामध्ये फॉस्फरस असतं आणि ते तुमच्या शरीरातली लिव्हर मधली उष्णता वाढवतं. त्यामुळे गरम पित्ताचा त्रास, एकंदर शरीरातली उष्णता वाढण्याचा त्रास माशांच्या सेवनामुळे होऊ शकतो. मग हे मासे कधी खायचे? माशाचे मासे खाण्याचे इतरही फायदे आहेत. पण मग हे मासे कधी खायचे? तर तुम्ही थंडीमध्ये आणि पावसाळ्यामध्ये मासे खाऊ शकता. उन्हाळ्यामध्ये तुम्हाला मासे खाणं हे टाळावं लागेल तुमच्या लिव्हरच्या उत्तम आरोग्यासाठी. तर ह्या काही बेसिक गोष्टी होत्या ज्या खाल्ल्यामुळे लिव्हरला हानी पोहोचते, लिव्हरचं आरोग्य धोक्यात येऊ शकतं किंवा लिव्हरची कार्यक्षमता मंदावते. आता आपण बघूयात की लिव्हरसाठी योग्य आहार कोणता आहे, की जो आहार सेवन केल्यामुळे आपल्या लिव्हरची कार्यक्षमता वाढते. त्यातली पहिली सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे मोठी खडीसाखर. मोठी खडीसाखर जी आहे ती आपल्या लिव्हरसाठी अतिशय उत्तम आहे. ती आपल्या लिव्हरला थंड बनवते. गरम पित्त असणाऱ्या व्यक्तींनी आवर्जून मोठी खडीसाखर खावी. लहान खडीसाखर नाही, जी चौकोनी छोटी-छोटी बाजारात मिळते ती खडीसाखर मी नाही सांगत आहे. मोठी खडीसाखर ही लिव्हरसाठी अतिशय उत्तम आहार आहे. त्याच्यानंतर पांढरा भात हा सुद्धा लिव्हरसाठी एक उपयुक्त आहार मानला गेलेला आहे. त्याच्यानंतर मुगाच्या डाळीची खिचडी. मुगाची डाळ ही प्रोटीन रिच असते, प्रोटीन असतं त्याच्यामध्ये भरपूर आणि पचायला हलकी असल्या कारणाने लिव्हरची कार्यक्षमता वाढवण्यासाठी पित्त प्रवृत्तीच्या लोकांमध्ये मुगाच्या डाळीची खिचडी हे अतिशय उत्तम आहार मानला गेलेला आहे. पण महाराष्ट्रामध्ये बऱ्याच ठिकाणी तुरीच्या डाळीचा वापर केला जातो आणि तुरीच्या डाळीच्या वापरामुळे बऱ्याच लोकांना पित्ताची तक्रार होते. जसं की छातीमध्ये जळजळणं, घशामध्ये आग होणं, जळजळणं, मळमळणं, उलटी आल्यासारखं होणं, पित्त होणं, थोडक्यात गरम पित्ताचा त्रास होणं, हे तुरीच्या डाळीमुळे होतं. मग अशा कंडिशन मध्ये काय करायचं तर तूर डाळ शिजवताना त्याच्यामध्ये आमसूल घालणं हे कंपल्सरी आहे. ज्यावेळेला आपण आमसूल घालतो तूर डाळ शिजवताना त्यावेळेला तूर डाळीमुळे होणारे जे सगळे पित्ताचे त्रास आहेत ते टाळता येतात किंवा ते त्रास होत नाहीत. किंवा मग तुम्ही असंही करू शकता दुसरं ऑप्शन की अर्ध्या प्रमाणात तुरीची डाळ आणि अर्ध्या प्रमाणात मुगाची डाळ घेऊ शकता. परंतु शक्यतो ज्या लोकांना पित्ताचे त्रास आहेत त्यांनी मुगाची डाळच खावी, तुरीची डाळ टाळलेली केव्हाही उत्तम. आणि जर खायची असेल तर त्यात आमसूल घालणं हे कंपल्सरी आहे. हे कृपया लक्षात ठेवा. त्याच्यानंतर अ, ताजं दही असतं, ताजं दही आणि ताजं ताक हे सुद्धा लिव्हरला थंडावा प्रदान करतं, लिव्हरची कार्यक्षमता वाढवतं. त्यामुळे ते नेहमी सेवन करावं. नंतर लिव्हरसाठी जे उत्तम आहार, आयडियल फूड मानलं गेलेलं आहे, उत्तम प्रोटीन डाएट जो लिव्हरसाठी आहे, तो म्हणजे रोस्टेड चना. भाजलेले फुटाणे हे लिव्हरसाठीचं एक उत्तम खाद्य आहे. त्यामुळे दररोज थोडे-थोडे फुटाणे जर तुम्ही खाल्ले, तर तुमचं लिव्हर हे निश्चितपणे निरोगी राहणार आहे. लिव्हरसाठी ते फायद्याचं ठरणार आहे. फुटाणे हे शरीरासाठी सर्वच बाजूने फायद्याचे आहेत. त्याच्यावर सुद्धा आपण नंतर डिटेलमध्ये बोलणार आहोत. पण भाजलेले फुटाणे हा लिव्हरसाठीचा अतिशय उत्तम आहार आहे, हे लक्षात ठेवा. त्यानंतर ज्या व्यक्तीला गरम पित्ताचा त्रास आहे, त्याने कुठचा इलाज करायचा हे थोडक्यात मी तुम्हाला सांगते. सुंठ असते, त्या सुंठीची पावडर करायची आहे आणि मोठ्या खडीसाखरेची सुद्धा पावडर करायची आहे. ते दोन्ही एकत्र समप्रमाणात करून चूर्ण करायचं आहे आणि दररोज अनुशापोटी एम्प्टी स्टमक सकाळी सलग 3 दिवस ते चूर्ण थोडं-थोडं, एवढं-एवढं घेऊन ते सकाळी चाटण करायचं त्याचं. ते चाटून प्राशन करायचं आहे. तर असं सलग 3 दिवस केल्याने गरम पित्ताच्या व्यक्तीमध्ये गरमीने गरमी मारली जाते किंवा उष्णतेने उष्णता मारली जाते. या प्रिन्सिपलच्या या तत्वाच्या आधारे गरम पित्ताचा त्रास कमी व्हायला या चूर्णाचा निश्चितपणे फायदा होतो. पण मग हा इलाज कधी करायचा? तर हा इलाज सुद्धा आपल्याला पावसाळ्यामध्ये आणि थंडीमध्येच करायचा आहे. तो जर तुम्ही उन्हाळ्यामध्ये केला तर अतिशय उष्णता भडकण्याची शक्यता असते. त्यामुळे हा इलाज पावसाळ्यात आणि थंडीमध्ये करायचा आहे. त्यानंतर हिरवा वेलदोडा सुद्धा तुमच्या लिव्हरसाठी अ, हितकारक आहे. ज्या व्यक्तींना गरम पित्ताचा त्रास आहे, त्यांनी हिरव्या वेलदोड्याचं सेवन आठवड्यातून 2-3 वेळा केलं तरी त्यांच्या गरम पित्ताचा त्रास कमी होतो. नंतर गुलकंद आहे. तो थंड असतो. तो लिव्हरला थंडावा प्रदान करतो. त्यामुळे गुलकंद हा सुद्धा लिव्हरसाठीचा चांगला आहार आहे. एक बेंगॉली स्वीट आहे, जे रसगुल्ला आपण ज्याला रसगुल्ला असं म्हणतो, तर रसगुल्ला सुद्धा लिव्हरसाठी एक चांगला आहार मानलेला आहे. पित्त प्रवृत्तीच्या लोकांसाठी लिव्हरच्या अफेक्शन्स मध्ये रसगुल्ला अतिशय हितकारक आहे. त्यामुळे तो सुद्धा तुम्ही घेऊ शकता. नंतर मोरावळा आहे, तो सुद्धा लिव्हरसाठी अतिशय चांगला आहे. आणि फळांमध्ये म्हणाल तर सर्व प्रकारची जी ताजी फळं आहेत, ती सगळी लिव्हरसाठी
हितकारक आहेत, चांगली आहेत. त्यामुळं दररोज ताज्या फळांचं सेवन केलं तर निश्चितपणे तुमचं लिव्हर हेल्दी राहायला मदत होईल. त्यातल्या त्यात द्राक्ष आणि द्राक्षाचा जो रस आहे, तो लिव्हरला बल देणारा आहे, बल प्रदान करणारा आहे, शक्ती प्रदान करणारा आहे. त्यामुळे आपलं शारीरिक आणि मानसिक स्वास्थ्य उत्तम राहायला निश्चितपणे मदत होणार आहे. नंतर नारळ पाणी आहे, उसाचा रस आहे. ते सुद्धा तुम्ही सीझन वाईज जेव्हा जेव्हा तुम्हाला शक्य असेल तेव्हा नारळ पाण्याचं जास्तीत जास्त सेवन करा, उसाच्या रसाचं जास्तीत जास्त सेवन करा. त्यामुळे निश्चितपणे तुमचं लिव्हर हे थंड राहणार आहे आणि लिव्हरची जी कार्यक्षमता आहे, शरीराचं डिटॉक्सिफिकेशन करण्याचं काम जे आहे ते नारळ पाण्याने आणि उसाच्या रसाने खूप चांगल्या पद्धतीने होतं. नंतर सर्व प्रकारच्या हिरव्या ताज्या पालेभाज्या ह्या सुद्धा लिव्हरसाठी चांगल्या आहेत. कच्च्या हिरव्या पालेभाज्या आणि जे काही सगळे सलाड आहेत त्याला तुम्ही जर ऑलिव्ह ऑइल आणि व्हिनेगर लावून कच्चा आहार तसाच घेतला, कच्चे सलाड जर तुम्ही घेतले, तर निश्चितपणे ते लिव्हरसाठी खूप फायदेशीर ठरणार आहे. त्याच्यानंतर अ, ज्या लोकांना कावीळ होते, कावीळ हे आपण पाहिले की लिव्हरचे कॉमन अफेक्शन आहे. तर काविळीमध्ये त्या पेशंटच्या रक्तातली बिलिरुबिनची लेवल वाढली जाते, लिव्हरची कार्यक्षमता मंदावते, पेशंटची भूक मंदावते, त्याला अतिप्रमाणात पेशंटला झोप लागते. तर अशा लक्षणांमध्ये आपल्याकडे एक घरगुती चांगला उपाय आपण करू शकतो. तो तुम्ही आवर्जून करून पहा. पांढरा जो मुळा असतो, त्या मुळ्याची जी हिरवी पानं असतात, ती आपल्याला घ्यायची आहेत. ती बारीक कट करायची आहेत आणि 2 कप पाण्यामध्ये ती हिरवी पानं जी आहेत, ती सगळी पांढऱ्या मुळ्याची, ती टाकायची आहेत आणि ते 2 कप पाणी 1 कप होईपर्यंत आपल्याला उकळून घ्यायचं आहे. त्याचा काढा बनवायचा आहे. त्याच्यानंतर तो काढा गाळून घ्यायचा आहे आणि तो थंड झाल्यानंतर त्याच्यामध्ये मोठ्या खडीसाखरेचं जी पावडर आहे किंवा चूर्ण आपण करून घ्यायचे ते त्याच्यामध्ये टाकायचे, ते मिक्स करायचे आणि ते मिक्स केलेला जो काढा आहे, तो आपल्याला त्या पेशंटला, काविळीच्या पेशंटला सकाळी अनुशापोटी सलग 3 दिवस द्यायचा आहे. असं केल्याने निश्चितपणे तुम्हाला आढळून येईल, की त्या पेशंटची बिलिरुबिन लेव्हल कमी होईल, त्याच्या लिव्हरची कार्यक्षमता वाढेल, पेशंटची भूक वाढेल आणि निश्चितपणे कावीळ कमी व्हायला मदत होईल. तर अशा काही गोष्टी आज मी तुम्हाला सांगितल्या आहेत, त्या आवर्जून तुम्ही खाण्यामध्ये पाळा. ज्या गोष्टी लिव्हरसाठी हानिकारक आहेत, त्या तुम्ही कधीतरी खाल्ल्या तरी काही हरकत नाही, पण त्याचं प्रमाण अतिशय कमी ठेवा आणि ज्या गोष्टी लिव्हरसाठी हितकारक आहेत, त्या तुम्ही आवर्जून खा आणि तुमच्या लिव्हरला हेल्दी बनवा, लिव्हरची कार्यक्षमता वाढवा. तर आजच्या व्हिडिओतली ही माहिती तुम्हाला आवडली असेल, तर नक्कीच माझ्या व्हिडिओला लाईक करा. ही जी महत्त्वाची माहिती आहे, ती इतर गरजूंसोबत शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. या संदर्भात तुम्हाला काही प्रश्न असतील, तर माझा कॉन्टॅक्ट नंबर खाली दिलेला आहे. तुम्ही मला त्या ठिकाणी पर्सनली ते विचारू शकता. तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.